प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा भेटी। उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज त्यांना अनेक जण इथे शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। माझ्याकडून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची जी कारकीर्द आहे ती उत्तम प्रकारे अशीच घोडदौडीने सुरू राहो अशा ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि कोळी साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांनी जी म्हणजे जो भाजपसाठी जे कार्य केलेलं आहे, आज आपण बघत आहोत। पहिले ते संघटन मंत्री होते, संघटन मंत्री असताना सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे आणि म्हणूनच सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि आज ते उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। आज ABVP पासून म्हणजे तेव्हापासून ते काम करत आहेत, म्हणजे लहानपणापासून ते ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हे काम करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे उत्तम प्रकारे आहे। आपण पाहत असतो प्रत्येक ठिकाणी संघटनाला महत्त्व असतं, जिथे संघटन तिथे सगळ्या गोष्टीत वाढ असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी जे संघटनाचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज ते हा जो उत्तर रायगड जिल्हा सांभाळत असताना जे उत्तम कार्य करत आहेत। आज बघतो म्हणजे कोणतीही गोष्ट असेल त्या गोष्टीसाठी त्यांची 2 पावलं पुढेच असतात। म्हणजे कुठलंही काम असेल तर आपण कोणत्याही गोष्टीची दूरदृष्टी लागते, तशी दूरदृष्टी त्यांची आहे आणि त्या दृष्टीनंच आपले सन्माननीय लोकनेते माजी खासदार रणजित ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांनी त्यांच्याकडे दूरा दिलेली आहे आणि ह्यासाठी त्यांना म्हणजे ते पूर्णच कार्यकाल छान पार पाडतील अशा प्रत्येकाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। नमस्कार। आज उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेबांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी पनवेल शहर अध्यक्ष आणि माझ्या महिला मोर्चाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी नगरसेविका दर्शना भोईर। आज आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देते प्रथम। आणि त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय चांगले काम, अतिशय सुंदर काम करतायत। त्यांनी त्यांच्याबरोबर मी शिक्षण मंडळावर एकदा निवडून आलेले, आम्ही दोघं बरोबरच आलेलो, गेले 20 वर्ष झाली की आम्ही दोघं बरोबर काम केलेलं आहे आणि आता पण मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली। जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं अतिशय सुंदर काम चालू आहे। आज तुम्ही पाहत असाल तर आपल्या लोकसभा निवडणूक त्याच्यामध्ये जे सगळ्या पक्ष मिळून आमचा लोकसभेचा खासदार निवडून आला आणि अशाच प्रकारे पुढची सुद्धा आता आमच्या आमदार पण आमच्याच निवडून येतील, महापालिका पण आमचीच येतील। आमचे उत्तर जिल्हा अध्यक्ष यांचं अतिशय चांगलं काम चालू आहे आणि ते सगळ्यांना सहकार्य करतात। स्वतः जिल्हा अध्यक्ष आहेत तरी सुद्धा ते स्वतः मेसेज करतात मला प्रत्येक कार्यक्रमाचे, म्हणून मला अभिमान वाटतो की ते जिल्हा अध्यक्ष म्हणून नाही वागत तर आम्हाला चांगली वागणूक देतात महिला म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो आणि सन्मान वाटतो आणि अशाच प्रकारे ते पुढे त्यांचं आयुष्य त्यांना चांगला लाभो। धन्यवाद। अश्विनी पाटील, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष। आज आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी यांना मी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। शुभेच्छा देत असताना मला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावंसं वाटतं। त्याच्यामध्ये अविनाशजी कोळी यांनी अनेक वर्ष संघटनात्मक काम केलेलं आहे आणि या त्यांच्या अनुभवाचा त्यांनी जिल्हाध्यक्षपद घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने ते संघटना बांधण्यामध्ये यशस्वी झालेले आहे। आत्ताच नुकतंच होऊ गेलेल्या लोकसभा इलेक्शन याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि संघटनेचा अनुभव असल्या कारणाने त्यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर रायगड जिल्हा आमचा भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा असो, युवक मोर्चा असो, इतर सेल्स सगळे असतील अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि त्यांना लाभलेली आमचे पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांची उत्तम साथ त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदारपणे यशस्वीरित्या कामकाज करत आहे।